ओम श्री परमात्मने नमः. ज्ञानदेवांचा आत्मसंवाद प्रस्तावना लेखांक 6. ज्ञानदेव व शंकराचार्य. आद्य शंकराचार्य व ज्ञानदेव हे दोघेही अद्वैत मताचे पुरस्कर्ते आहेत, परंतु भारतीय अद्वैत तत्वज्ञान हे एकाच प्रकारचं नाही. उपनिषदांनी जरी अद्वैत तत्वज्ञान मांडलं असलं तरी उपनिषदांचा मुख्य सिद्धांत काय आहे याविषयी विद्वानांच्या मध्ये तीव्र मतभेद आहेत. शंकराचार्य 8व्या शतकात होऊन गेले, ते अद्वैतवाद मानतात. श्री रामानुजाचार्य 11व्या शतकात होऊन गेले, ते विशिष्टाद्वैतवाद मानतात. श्री वल्लभाचार्य 15व्या शतकाचा उत्तरार्ध व 16व्या शतकाचा पूर्वार्ध यामध्ये होऊन गेले, ते विशुद्धाद्वैतवाद मानतात. श्री निंबार्काचार्य हे 12व्या शतकात होऊन गेले, ते द्वैताद्वैतवाद मानतात. तर श्री मध्वाचार्य हे 13व्या शतकात होऊन गेले, ते पूर्णतः द्वैतवादी आहेत. असे अद्वैत तत्वज्ञानामध्ये सुद्धा अनेक प्रकार आहेत. शंकराचार्य व ज्ञानदेव दोघेही अद्वैतवाद मानत असले तरी त्यांच्यातही अद्वैताबाबतीत मतभेद आहेतच. दोघेही अल्पायुषी. ज्ञानदेवानी 21व्या वर्षी समाधी घेतली, तर शंकराचार्याने 32व्या वर्षी समाधी घेतली. दोघांनीही पिढ्यानपिढ्या पुरेल इतके महान अनमोल असं साहित्यिक कार्य केलेलं आहे. आद्य शंकराचार्य हे शंकराचा अवतार, तर ज्ञानदेव हे विष्णूचा अवतार अशी लोकमान्यता आहे. शंकराचार्य इसवी सनाच्या 8व्या शतकात होऊन गेले, तर ज्ञानदेव इसवी सनाच्या 12व्या शतकाच्या पूर्वार्धात होऊन गेले. दोघांमध्ये 400 वर्षाचं कालिक अंतर आहे. आचार्यांच्या काळात बौद्ध धर्मापुढे वैदिक धर्म निष्प्रभ ठरू लागला होता. आचार्यांनी बौद्ध मतांचं खंडन करून वैदिक धर्माची पुनर्स्थापना केली. ज्ञानदेवांच्या काळात भारतात धार्मिक अनागोंदी माजलेली होती. धर्मपंथीय आंदोलनांना ऊत आलेला होता. भारतात तेव्हा नाना धर्मपंथांचा जर होता. प्रत्येक जण आपापल्या श्रेष्ठत्वाविषयी भांडत होतं. तमिळ भाषेतील अलवार संत विष्णू भक्तीचा प्रसार करीत होते, तर शैव नायनार हे शिवभक्तीचा प्रसार करत होते. शैव वैष्णव यांच्यामध्ये तर युद्ध होत असत. बौद्ध जैन हे पंथही आपापल्या मताचा प्रसार करत होते. शैव, कापालिक, शाक्त, योग या संप्रदायाने तंत्र मार्गाचा स्वीकार केलेला होता. नाथपंथीय योगी जैन व बौद्ध धर्मामध्ये सुद्धा संन्यासाला अतिरिक्त महत्व प्राप्त झालं होतं. भक्ती मार्गामध्ये सुद्धा मूर्तीपूजेला आत्यंतिक महत्व प्राप्त झालं होतं. नाना व्रते वैकल्ये आचरणे म्हणजे धर्म असा समज रूढ झालेला होता. तेव्हा लोकांना विवेकाने वागण्यास प्रवृत्त करणे आवश्यक झालं होतं. अविवेकाची काजळी फेडून विवेक दीपाचा प्रकाश उजळण्यासाठी ज्ञानदेवांचा अवतार होता. ज्ञानदेव व शंकराचार्य दोघेही अद्वैती असले तरी दोघांच्याही तत्वज्ञानाच्या मांडणीत फरक आहे. शंकराचार्य व ज्ञानदेव यांच्या बाबतीत काही गोष्टींमध्ये ठळकपणे फरक दिसून येतो. दोघांच्याही परंपरा भिन्न आहेत. शंकराचार्यांची परंपरा आधी नारायणापासून आहे. नारायणम पद्मभवम वसिष्ठम शक्तिम च तत्पुत्र पराशरम च व्यासम शुकम गौडपदम महांतम गोविंदम योगीद्रम अथास्य शिष्यम. ज्ञानदेवांची परंपरा आधी शंकरांपासून नाथ परंपरा आहे. क्षीरसिंधू परिसरी, शक्तीच्या कर्णकुहरी इत्यादी ओव्यामधून ज्ञानदेवांनी आपली गुरुपरंपरा ज्ञानेश्वरीत सांगितली आहे. आदिनाथ शंकर, मत्स्येंद्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ, निवृत्तीनाथ व ज्ञानदेव अशी ज्ञानदेवांची गुरु परंपरा आहे. ज्ञानदेव ज्या परंपरेत वाढले त्या परंपरेतील नाथांचं तत्वज्ञान व शंकर तत्वज्ञान यातही फरक आहे. गोरक्ष सिद्धांत संग्रहामध्ये नाथांच्या सिद्धमताहून शांकर मत भिन्न असल्याचा उल्लेख आहे. वेदांती बहुतर्क कर्कशमतीर ग्रस्तम परम मायया भाट्टा कर्म फलाकुला हतधियो द्वैतेन वैशेषिका अन्या भेदरता विवाद विकला स्तेतत्वतो वंचिताः तस्मात् सिद्ध मतम स्वभाव समयम धीरम परम संश्रयेत. गोरक्षनाथ म्हणतात की वेदांती हे अतिशय तर्किष्ट व मायेने ग्रस्त आहेत. अद्वैत अशा परब्रह्म वस्तूवर त्यांनी अध्यारोप व अपवाद यांच्या सहाय्यानं द्वैत कल्पनाच केलेली आहे. भाट्ट कर्मफलाची इच्छा करतात, वैशेषिक द्वैत मानतात.
इतरही द्वैत कल्पना सत्य मानून वादविवाद करत असतात. त्यामुळे हे सर्वच खऱ्या तत्वाला वंचित झालेले आहेत. तेव्हा धीर पुरुषाने सिद्ध मताचा आश्रय करावा. भगवद्गीतेवरील टीकेत आचार्यांनी व ज्ञानदेवांनी स्वीकारलेल्या पाठात भिन्नता आहे, असं संशोधकांच्या दृष्टीस आलेलं आहे. भगवद्गीतेच्या श्लोकांचं स्पष्टीकरण करताना ज्ञानदेवांनी जरी भाष्यकारांचे वाट पुसतू असं म्हणून शंकराचार्यांकडे संकेत केला असला, तरी अनेक ठिकाणी त्यांनी आचार्याहून भिन्न असा अर्थ केलेला आहे आणि तो आचार्यांच्या पेक्षा सरसही आहे. शंकराचार्यांनी संन्यासाचा पुरस्कार केला आहे, तर ज्ञानदेवांनी गृहस्थाश्रमाची तारीफच केलेली आहे. आचार्यांच्या गीताभाष्यामध्ये सद्गुरु स्तुतीला स्थान नाही, तर ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीत उत्कटपणे गुरुभक्तीचा प्रत्यय दिलेला आहे. ज्ञानदेवांना ज्ञानोत्तर भक्ती मान्य आहे. भक्ती, सायुज्य, ज्ञान व यज्ञ वगैरेवरील ज्ञानदेवांचे विवेचन आचार्यांच्या मताशी जुळत नाही. संन्यास, भक्ती, कर्म वगैरे विषयांवर त्या दोघांच्यात पराकोटीचे मतभेद आहेत. एकूण ज्ञानदेवांनी जरी भाष्यकारांना वाट पुसली असली, तरी भगवद्गीतेवरील भाष्यात सुद्धा त्यांची स्वतंत्र बुद्धी दिसून येते. शंकराचार्यांनी अज्ञानवाद स्वीकारला आहे, तर ज्ञानदेव चिद्विलासवाद मांडतात. पुढच्या लेखात अज्ञानवाद व चिद्विलासवाद म्हणजे काय ते समजावून घेऊया. इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन संत ज्ञानदेवांच्या अमृतानुभव या ग्रंथाचं लेखन व वाचन सौ मनीषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे. हरिओम तत्सत.